श्री स्वामी समर्थ. नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्रीयन कल्चर अँड फूड बाय राजश्री या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण येत्या 22 सप्टेंबरला घटस्थापना आहे. नवरात्र उत्सवाचा प्रारंभ होत आहे. सर्वप्रथम महाराष्ट्रीयन कल्चर अँड फूड बाय राजश्री या आपल्या चॅनलकडून तुम्हा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपण नवरात्रीत 9 दिवस कोणती कामे चुकूनही करू नये आणि कोणती कामे करावी याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नवरात्र म्हणजे शक्ती देवीचा जागर, आदिमातेचा उत्सव आता काही दिवसांवर आलेला आहे. अश्विन महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून ते शुद्ध दशमीपर्यंत अर्थात दसऱ्यापर्यंत नवरात्र साजरी केली जाते. नवरात्रीच्या पावन दिवसात माता दुर्गेच्या 9 विविध स्वरूपांची भक्तिभावाने पूजा करतात. मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी 9 दिवस व्रत केलं जातं. नवरात्रीचे व्रत करताना काही खास नियम पाळणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊया नवरात्रीत काय करावे आणि काय टाळावे. नवरात्रीच्या पावन दिवसात माता दुर्गेच्या 9 विविध स्वरूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते. मातेची विधिवत आणि मनोभावे पूजा केली तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात, तसेच जीवनात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे. नवरात्रीचे व्रत करताना काही गोष्टी करायला हव्यात तर काही गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. याबद्दल सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया. सर्वप्रथम जमिनीवर झोपावे. नवरात्रीचे उपवास करणाऱ्या भाविकांनी 9 दिवस बिछाणावर झोपणे टाळावे. तुम्हाला श्रद्धा भक्तिभावाने व्रत करायचे असेल तर नवरात्रीच्या काळात जमिनीवरच झोपावे. सात्विक आहार घ्यावा. नवरात्रीत केवळ शुद्ध आणि सात्विक अन्नाचे सेवन करावे. यावेळी कांदा, लसूण, मासे, मांसाहार, मद्य, जंक फूड असे तामसिक पदार्थांचे सेवन टाळावे. कुमारिकांना भोजनाचे आयोजन करावे. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी किमान एक लहान मुलीला जेवू घालावे किंवा तिला फलाहार करायला देणे. तसेच अष्टमी आणि नवमीच्या दिवशी 9 कुमारिकांची पूजा करून त्यांना भोजन देणे अत्यंत शुभ मानले जाते. महिलांचा सन्मान करावा. नवरात्रीत कोणत्याही महिलेचा अनादर करू नये. मग ती आपली आई असो, बहीण असो किंवा पत्नी असो, इतर कोणीही महिला असो. सर्व स्त्रियांशी आदराने वागावे आणि त्यांच्याशी बोलताना कटू शब्दाचा वापर करू नये. केस आणि नखे कापू नये. नवरात्रीत विशेषतः जे लोक उपवास करतात त्यांनी केस आणि नख कापणं टाळायला संयम पाळणे. नवरात्रीच्या पवित्र दिवसात खोटे बोलू नये. कोणाला शिवीगाळ करू नये. नेहमी खरे बोलावे. सर्वांशी आदराने वागावे आणि शक्यतो वादविवादापासून दूर राहावे. राग चिडचिड कमी करावी. शक्यतो राग चिडचिड करूच नये. अशा प्रकारे आज आपण नवरात्रीच्या 9 दिवसात काय करावे आणि काय टाळावे हे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर 9 दिवसात व्रत करणाऱ्यांनी जमिनीवर झोपावे. सात्विक आहार घ्यावा. कुमारिकांना भोजनाचे आयोजन करावे. महिलांचा सन्मान करावा. त्याचप्रमाणे केस आणि नखे कापू नये. सत्य बोलावे आणि संयम पाळावा. अशा प्रकारे थोडक्यात नवरात्रीमध्ये 9 दिवस या गोष्टी कराव्या आणि टाळाव्या. याबद्दल माहिती जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.